हॅलो फ्रेंड्स, चला आज आपण बनवूया कोथिंबीर वडी. कोथिंबीरचा सीझन चालू आहे. कोथिंबीर थोडीफार स्वस्त पण झाली आहे आता. मग कोथिंबीर वडी तर झालीच पाहिजे ना. चला मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी कोथिंबीर वडी बनवण्यासाठी अशा पद्धतीने कोथिंबीर निवडून घेतली आहे. जी जून देठं असतात ती घ्यायची नाहीत आपल्याला, अशी कोवळी देठं चालतील अशा पद्धतीने मी फक्त शेंडे घेतलेत आणि स्वच्छ धुवून घेतली कोथिंबीर आणि त्यानंतर अशा पद्धतीने मी थोडीफार बारीक चिरून घेतली. आता याच्यामध्ये आपण 2 कप होईल एवढं बेसनचं पीठ घालून घेऊया आणि 1-2 चमचे मी तांदळाचं पीठ घालते. तांदळाचं पीठ घातल्याने कोथिंबीर वडी कुसकुशीत आणि कुरकुरीत होते. त्यानंतर आपण इथे मिरची आणि लसूण यांचा मी ठेचा बनवून घेतला होता, तो याच्यामध्ये घातला आहे. तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा वाटून घेऊ शकताय. 1 चमचा सफेद तीळ घातले आणि 1 चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालूया आणि अर्धा चिमट हळद. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकताय, कारण आपण मिरची आणि लसूण यांची पेस्टसुद्धा घातली आहे, त्यामुळे तिखट बेताने घालावे. त्याच्यानंतर अशा पद्धतीने आपण कोथिंबीरमध्येच हे सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. कोथिंबीर अशा पद्धतीनेच हातामध्ये थोडी कुस्करायची, म्हणजे कोथिंबीरमधील मॉइश्चर निघेल. आणि आता आपण जास्त पाणी टाकणार नाही, 1-2 चमचे होईल एवढंच पाणी टाकायचं आणि अशा पद्धतीने आता आपण मळून घेऊया व्यवस्थित. तर बघू शकताय कोथिंबीर आपली जास्त प्रमाणात दिसते, म्हणजे कोथिंबीर वडी आपली खूप छान होणार आहे. तर अशा पद्धतीने मी मळून घेते आणि अशा पद्धतीने कोथिंबीर वडी तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप छान खमंग कुरकुरीत लागते. आता ताटाला जे काही लागले ते अशा पद्धतीने मी काढून घेते. तुम्ही वाळलं बेसनपीठसुद्धा असं टाकून त्याच्यावर व्यवस्थित असं काढून घेऊ शकता व्यवस्थित. तर अशा पद्धतीने पूर्ण पीठ माझं मळून होत आले. आता ज्या डब्यामध्ये आपण कोथिंबीर वडी शिजायला ठेवणार आहोत त्या डब्याला मी ते तेल लावून घेतलं आहे. आता त्याच्यामध्ये हे पीठ घालून घेऊया आणि व्यवस्थित पसरवून घेऊ. इथे मी हाताला थोडंसं तेल लावलं आहे आणि मी हे पसरवून घेते, म्हणजे ते हाताला चिकटणार नाही. एक समान आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे, कुठेही कमी जास्त करायचं नाही, व्यवस्थित समान झालं पाहिजे. आणि आता आपण याच्यावर थोडंसं सफेद तीळ टाकणार आहोत, त्यामुळे कोथिंबीर वडी दिसायलासुद्धा खूप छान दिसते. आणि सफेद तीळ टाकल्यानंतर व्यवस्थित ते सुद्धा प्रेस करायचे, म्हणजे ते पडणार नाहीत, बेसनपिठाला चिकटतील. अशा पद्धतीने मी ते बनवून घेतलं आहे. आता गॅसवर मी एका पातेल्यामध्ये 2 ग्लास पाणी तापायला ठेवले. त्याच्यामध्ये मी 1 प्लेट ठेवून घेतली आणि आता हा डबा आपण याच्यामध्ये ठेवूया आणि 15 मिनटासाठी मी मीडियम फ्लेमवर ही कोथिंबीर वडी शिजवून घेणार आहे. 15 मिनटानंतर मी गॅस बंद केला होता आणि 10 मिनटं मी अशीच डबा ठेवला होता याच्यामध्ये. पूर्णपणे थंड झाल्यावर मी ते चेक करून बघते. तुम्ही बघू शकताय कोथिंबीर वडी आपली शिजलेली आहे. आता एका प्लेटवर आपण ही काढून घेऊया. बघू शकताय कुठेही मोडली नाही, व्यवस्थित आपली ही कोथिंबीर वडी झालेली आहे. आता आपण याचे काप बनवून घेऊया. तुम्हाला जसे हवे, ज्या आकारात हवे त्या आकारात तुम्ही कापू शकताय. बघू शकताय किती कुसकुशीत दिसते आणि खमंग असा मस्त वास सुटलाय कोथिंबीरीचा. तर अशा पद्धतीने मी पूर्ण कोथिंबीर वडी कापून घेते. जर अजून आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक रेसिपी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. आणि व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला 1 लाईक नक्की करत जावा. तर बघू शकताय कोथिंबीर वडीसुद्धा नीट कापली जाते व्यवस्थित. वा, खूपच छान, मस्तच. बघू शकताय सगळ्या कोथिंबीर वडी खूप छान झालेत. तर चला आता आपण तळून घेऊया, किंवा तुम्ही तव्यावरती थोडंसं तेल टाकून सुद्धा भाजून घेऊ शकताय. तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. त्यानंतर मी कोथिंबीर वडी याच्यामध्ये टाकून घेते आणि व्यवस्थित असं तळून घेऊया. मी थोडंसंच तेल टाकलं आहे कढईमध्ये, नाहीतर मग त्या खूपच तेलकट होऊन जातात. मग मीडियम फ्लेमवर मी ह्या आता तळून घेते व्यवस्थित. वा, खूपच छान.
तर इथे तयार झाली आपली कोथिंबीर वडी, खमंग आणि कुरकुरीत अशी. दिसायला सुद्धा खूप छान दिसते. तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते कमेंट करून सुद्धा मला नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि झणझणीत अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त रहा. बाय.